मोठी बातमी जंतर मंतरवरील रस्त्यावरती मोठा गोंधळ पुन्हा एकदा आता झालेला आहे। पोलीस आणि आंदोलक हे आमने सामने आलेले आहेत। आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा वाद झालेला आहे। पोलिसांनी आंदोलकांवरती लाठीचार्ज केलेला आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आलेल्या आहेत। अचानक या ठिकाणी संपूर्ण गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुन्हा एकदा जंतर मंतरवरती हे सर्व विद्यार्थी जमलेले होते। संसद भवनच्या परिसरामध्ये परवा हे विद्यार्थी पोहोचले होते। त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते पुन्हा जंतर मंतरवरती सुरू करण्यात आलं आणि आज सकाळपासूनही याच ठिकाणी आंदोलन सुरू होतं। मात्र अगदी आता काही वेळापूर्वी या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झालेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय या ठिकाणी आंदोलन सुरूच होतं, मात्र आता अचानक असं नेमकं काय घडलंय की ज्यानंतर आता पोलीस आणि आंदोलकांमध्ये ही झटापट झाली आहे, हा गोंधळ झालेला आहे? खरं आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी सौम्य लाठीचार्ज जो आहे तो आंदोलकांवर आपल्याला पाहायला मिळतो। आज मोठ्या प्रमाणात जंतर मंतरवरती गर्दी जी आहे ती आंदोलकांची पाहायला मिळते। काल जेवढी आंदोलकांची गर्दी होती त्याच्या दुप्पट आज या सगळ्या जंतर मंतरवरती आंदोलकांची गर्दी झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दिल्ली पोलीस जे आहेत ते पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत आणि ऍक्टिव्ह मोडवरती राहून या ठिकाणी सर्व पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। परंतु थोड्या वेळापूर्वी दिल्ली पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये भाषाभाषी झाली आणि त्यानंतर थोडा सौम्य लाठीचार्ज जो आहे तो आंदोलकांवरती पोलिसांनी केलेला आहे। मात्र आंदोलक जे आहेत ते पोलिसांना सपोर्ट करण्याकरता या ठिकाणी सपोर्ट करत आहेत आणि व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी आपलं आंदोलन जे आहे ते आंदोलन दिल्ली जंतर मंतर। तर आपण ही संपूर्ण परिस्थिती पाहतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती। त्या ठिकाणची ही संपूर्ण या क्षणांची लाईव्ह दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला जातोय, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आलेल्या आहेत। पोलीस आणि या सर्व विद्यार्थ्यांमध्ये झटापट झालेली आहे आणि त्या ठिकाणी एकंदरीत आपण जर बघितलं तर शाब्दिक वादासोबत हाणामारी सुद्धा झाली असल्याचं आपण पाहतोय। आंदोलक आणि पोलीस आमने सामने आलेले आहेत आणि दिल्ली पोलिसांनी या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत। गेल्या काही वेळापूर्वीच JP नड्डा यांची पत्रकार परिषद झाली होती, चर्चेस तयार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि मात्र त्यानंतर आता जंतर मंतरवर हा गोंधळ।